विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. यापूर्वी खूप विद्यार्थ्यांनी मला MBA, MCA, BCA किंवा BSc डेटा सायन्स या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा कधी सुरू होणार आहे, त्यांचं स्वरूप कसं असणार आहे, फी किती असणार आहे, आम्हाला ही परीक्षा किती वेळा देता येते, कशी देता येते, कुठे देता येते, अशा अनेक स्वरूपाचे प्रश्न विचारलेले होते. त्याच प्रश्नांचं उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर का या चॅनलला सर्वप्रथमच पाहत असाल आणि हे चॅनल जर का सबस्क्राईब केलेलं नसेल, तर कृपया लवकरात लवकर हे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या पुढील अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. आपण जाणून घेऊया, की मी सुरुवातीला जे तुम्हाला प्रश्न सांगितले, त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी 15 जुलै 2026 रोजी विद्यापीठानं हे जे परिपत्रक प्रसारित केलेलं आहे, ते खास या 4 अभ्यासक्रमांच्या CET परीक्षेसंदर्भातलं आहे. विद्यार्थी मित्र हो, या 4 पैकी कुठल्याही अभ्यासक्रमाला जर का आपल्याला प्रवेश हवा असेल मुक्त विद्यापीठामध्ये, तर त्यासाठी आपण या अभ्यासक्रमांची CET देणं आवश्यक आहे. आता ही CET देण्यासाठी विद्यापीठानं सर्वप्रथम ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपण समजून घेऊया. तर या 4ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला CET ज्याला आपण म्हणतो, कॉमन एंट्रन्स टेस्ट सामायिक प्रवेश परीक्षा देणं बंधनकारक असून, या प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील. याकरिता जी काही लिंक दिलेली प्रवेश परीक्षेची, तर त्या लिंकवर तुम्हाला जाऊन ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरता प्रथम रजिस्टर हिअरद्वारे नोंदणी करता येणार आहे. आता दुसरी सूचना खूप महत्त्वाची आहे, की नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेली MBA, MCA, BCA, BSc डेटा सायन्स या शिक्षणक्रमांची पात्रता असल्याची खात्री करूनच नोंदणी करावयाची. ही सगळ्यात महत्त्वाची सूचना मानेल मी या सूचनेला. कारण तुम्हाला यापैकी कुठलाही अभ्यासक्रम जर का पूर्ण करायचा असेल, या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की विद्यापीठामध्ये हे जे अभ्यासक्रम आहेत, त्याची माहिती पुस्तिका कुठून डाउनलोड करायची, ज्याला आपण प्रॉस्पेक्ट म्हणतो. ते प्रॉस्पेक्ट्स पाहून तुम्ही त्या अभ्यासक्रमासाठी पात्र आहात की नाही, याची खात्री करूनच तुम्हाला ही CET द्यायची की नाही द्यायची याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आणि साहजिकच तुम्ही जर का या अभ्यासक्रमाला पात्र असाल, तरच तुम्ही पुढची प्रवेश प्रक्रिया करणं अत्यावश्यक आहे. आता ही महत्त्वाच्या सूचनेनंतर 3ला काय सांगितलं विद्यापीठानं, की प्रवेश परीक्षेत नोंदणी केल्यानंतर उमेदवारास सराव परीक्षा, ज्याला आपण डेमो टेस्ट म्हणतो, मॉक टेस्ट म्हणतो, उपलब्ध करून देण्यात येईल. यानंतर प्रवेश परीक्षा, ज्याला आपण एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणतो, ती देता येईल. सदर परीक्षेचा सविस्तर तपशील खालील तक्त्यामध्ये दिले. एक तक्ता जर आपण समजून घेऊया तो काळजीपूर्वक पहा. आता यामध्ये जी काही माहिती दिलेली ती एकूण 4ही अभ्यासक्रमाच्या संदर्भातली एकत्रित माहिती आहे. त्यामध्ये MBA हा वेगळा हेड केलेला आहे. त्यानंतर MCA, BCA आणि BSc डेटा सायन्ससाठीचा वेगळा आहे. प्रवेश परीक्षेचा नोंदणी कालावधी किती आहे? MBAसाठी 16 जुलै 2026 ते 28 जुलै 2026 24 तास लिंक उपलब्ध असणार आहे. त्यानंतर MCA, BCA, BSc डेटा सायन्ससाठी 15 जुलै 2026 ते 30 जुलै 2026 प्रवेश परीक्षा कधी देऊ शकता? नोंदणी झाल्याच्या नंतर 16 जुलै 2000 पासून ते 29 जुलै 2026 पर्यंत MBAची. त्यानंतर MCAच्या गटातले अभ्यासक्रम आहेत, त्यांची परीक्षा 15 जुलै 2026 पासून ते 31 जुलै 2026 पर्यंत देऊ शकता. एकूण गुण MBAसाठी 100 गुण असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू नाही. इकडे सुद्धा 100 गुण असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम दोन्हीलाही लागू नाही. उत्तीर्ण होण्यासाठी MBAला किमान गुण ठेवलेले नाही आहेत. तर MCA, BCA आणि BSc डेटा सायन्ससाठी उत्तीर्ण गुण किमान 40 असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही त्या अभ्यासक्रमाला पात्र होऊ शकणार आहात. प्रश्नसंख्या एकूण 60 पैकी 50 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे MBAसाठी आणि MCA गटातल्या अभ्यासक्रमांसाठी 50 पैकी 50 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. कालावधी MBAसाठी जास्तीत जास्त 60 मिनिटं आणि MCA गटासाठी जास्तीत जास्त 50 मिनिटं. आणि याच्या परीक्षा शुल्क किती आहे? MBAसाठी ₹600. या ₹600 शुल्कामध्ये प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना
पुन्हा परीक्षा शुल्क रुपये 600 भरून प्रवेश देता येईल. म्हणजे जर का आपण त्यामध्ये अनुत्तीर्ण झालो तर पुन्हा फी भरायची, पुन्हा परीक्षा द्यायची, पुन्हा पात्र होण्यासाठी प्रयत्न करायचं असं MBAचं. MCA गटातल्या अभ्यासक्रमांसाठी रुपये 500 3 प्रयत्नात प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क रुपये 500 भरून जास्तीत जास्त परीक्षा देता येतील. म्हणजे ₹500 मध्ये 3दा देता येते आणि त्यातही जर का तुम्ही पास नाही झाला, किमान 40% गुण नाही मिळाले, तर पुन्हाही तुम्हाला कितीही वेळेला ती परीक्षा देता येते. प्रवेश परीक्षा भरण्याकरिता जो लिंक आहे ती या ठिकाणी परत दिलेली आहे. आणि खाली जी टिप दिली ती महत्त्वाची, की विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतर लगेचच आपण क्वालिफाय झालेले आहोत की नाही याबद्दल माहिती मिळवावी. तुम्हाला ती मिळून जाईल तुमच्या लॉगिनला. सदर प्रवेश परीक्षेत पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रवेश घेताना इतर शैक्षणिक कागदपत्रांसह जमा किंवा अपलोड करणे आवश्यक राहील. MBA, MCA, BCA, BSc डेटा सायन्स या शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी खालील लिंकद्वारे प्रवेश प्रक्रिया करता येईल. दोन्हीसाठीच्या लिंक ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. त्या दोन्ही लिंक या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही त्या ॲक्टिव्ह करून त्या ठिकाणी आपला प्रवेश अर्ज भरू शकता CET संदर्भातला. आणि या परीक्षेसंदर्भात जर का तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्यासाठीचे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. पेमेंटसाठी जर का काही अडचण आली त्याच्या संदर्भातला मेल दिलेला आहे. तर त्याची मदत घेऊन तुम्ही आपल्या अडचणींचं निराकरण करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण या 4ही अभ्यासक्रमांच्या CET प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली माहिती घेतली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना या अभ्यासक्रमाची वेळेमध्ये माहिती मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक यू सो मच.